नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 3 ब मागणीची लवचिकता या प्रकरणामध्ये किंवा या घटकामध्ये पाठीमागील किंवा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत। आज आपण मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्या मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व ज्या विविध घटकावर अवलंबून असते किंवा आहे त्या घटकांचा अभ्यास आज आपण इथं करणार आहोत। यामध्ये मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व या विविध घटकावरून आपल्याला स्पष्ट होतं। यामधील पहिला घटक आहे उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण, दुसरा घटक आहे शासनासाठी महत्त्वपूर्ण, तिसरा घटक आहे उत्पादन घटकांचे मोबदले ठरवताना महत्त्वपूर्ण, चौथा घटक आहे विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण, पाचवा घटक आहे सार्वजनिक सुविधा, सहावा घटक आहे उत्पादनातील खर्चाचे प्रमाण। तर एकंदरीत या 6 घटकावरून मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होत आहे। यामध्ये सविस्तर आपण या घटकांचा अभ्यास आपण पाहूया। यामध्ये पहिला घटक आहे उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण। मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व स्पष्ट करीत असताना मागणीची किंमत लवचिकता, त्याचप्रमाणे वस्तू व सेवांची एकूण लवचिकता ही कोणत्या स्वरूपामध्ये निश्चित होत असते हे ठिकाणी पाहत असताना ज्यावेळी वस्तू व सेवांची मागणी ही जास्त अलवचिक असते त्यावेळी त्या वस्तूची मागणीची किंमत लवचिकता जास्त असल्या कारणानं किंमत अधिक ठेवण्यासाठी उत्पादकाला ते महत्त्वपूर्ण ठरत असतं। म्हणून ज्या वस्तू व सेवांची मागणी जास्त अलवचिक असते त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत अधिक ठेवण्याच्या दृष्टीनं उत्पादक हा प्रयत्नशील असतो। त्याचप्रमाणे त्यापेक्षा जर मागणी काही वस्तूंची किंवा काही सेवांची कमी अलवचिक असते त्यावेळी त्याची किंमत देखील कमी प्रमाणामध्ये निश्चित करण्यासाठी उत्पादकाला ते महत्त्वपूर्ण ठरते। आता यामध्ये उत्पादकासाठी उत्पादन म्हणजे काय हे आपल्याला माहिती असेल की वस्तू व सेवा यांची निर्मिती म्हणजे उत्पादन। या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून वस्तू व सेवांची मागणी आपल्याला ग्राहकांच्याकडून होत असताना कशा प्रकारे त्याची किंमत निश्चिती करावी यासाठी मार्गदर्शन जे आहे ते या मागणीच्या लवचिकतेवरून उत्पादकाला ठरवण्यासाठी उपयुक्त ठरत असतं। आता यामध्ये ज्यावेळी आपण पाहतो की मक्तेदार हा मूल्यभेद करत असतो, विविध बाजारपेठेमध्ये किंवा वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये मक्तेदार हा वस्तू व सेवाची किंमत कमी जास्त ठेवत असतो आणि त्यावेळी त्या मक्तेदाराकडून निर्माण करण्यात आलेली किंमत ही वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये त्याची लवचिकता भिन्न स्वरूपाची असते। काही बाजारपेठेमध्ये तो त्याच वस्तूची किंमत जास्त आकारून आपला नफा जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर काही बाजारपेठेतून कमी किंमत आकारून आपला नफा किंवा उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो। तर अशा प्रकारे उत्पादकाला किंबहुना मक्तेदाराला आपल्या उत्पादनाची किंमत निश्चित करण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी आणि त्याचं महत्त्व आपल्याला जाणण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना ही अत्यंत उपयुक्त ठरत असते। त्यानंतर दुसरा घटक आहे शासनासाठी महत्त्वपूर्ण। सरकारला विविध मार्गाने उत्पन्न हवं असतं आणि त्यामुळं प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर या मार्गाने सरकारचा महसूल हा निर्माण होत असतो, जमा होत असतो। त्यावेळी सरकारला विशेषतः अर्थमंत्र्याला कोणत्या वस्तूवर व सेवेवर कशा प्रकारे कर लादावे हे ठरवण्यासाठी वस्तू व सेवांच्या मागणीची लवचिकता ही महत्त्वाची ठरत असते किंवा कोणत्या वस्तूवर कर आकारणी जास्त करावी, कोणत्या वस्तूवर कर आकारणी कमी करावी आणि आपलं शासनाचं उत्पन्न वाढवावं
या दृष्टिकोनातून त्याची निश्चिती करत असताना मागणीची लवचिकता हा एक महत्त्वपूर्ण भाग ठरतो किंवा ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. शासनासाठी ती महत्त्वपूर्ण ठरते. मागणी तुलनेने जर अलवचिक असेल तर सरकारला त्या वस्तू व सेवेवर जास्तीत जास्त कर आकारणी करून सरकारचा महसूल किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असते. उदाहरणार्थ इंधन, पेट्रोल, डिझेल, त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅस या दृष्टिकोनातून जर या वस्तूची लवचिकतेची संकल्पना विचारात घेऊन ही अलवचिक स्वरूपाची मागणी विचारात घेऊन या वस्तूवर जर जास्त कर आकारले तर सरकारला जास्त उत्पन्न प्राप्त होऊ शकतं आणि समाजाचं हित लक्षात घेऊन त्याचप्रमाणे सरकारचं उत्पन्न लक्षात घेऊन त्यानुसार अर्थमंत्र्याला या वस्तू व सेवावर कमी अधिक कराची आकारणी करण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना जी आहे ती अत्यंत उपयुक्त असते. त्याचप्रमाणे सवयीच्या वस्तू असतात. या सवयीच्या वस्तूसाठी सुद्धा शासनाला त्या वस्तूवर कर आकारणी करण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. उदाहरणार्थ सवयीच्या वस्तू म्हणजे दारू असेल किंवा मादक द्रव्य असतील यावरती सरकार काय करतं की जास्त दराने कर आकारणी करतं आणि त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त महसूल जमा करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळं मागणीची लवचिकता जी आहे ही संकल्पना त्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या वस्तूची मागणी अलवचिक असते. सवयीच्या वस्तूची मागणी ही सामान्यतः अलवचिक असते आणि त्यामुळं या अलवचिक वस्तूवर जास्तीत जास्त कर आकारणी करून शासनाचा महसूल वाढवण्याचा प्रयत्न शासन करीत असते आणि त्यामुळे शासनाच्या दृष्टिकोनातून मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व या ठिकाणी स्पष्ट होत असतं. त्यानंतर तिसरा घटक आहे उत्पादन घटकाचे मोबदले ठरवताना महत्त्वपूर्ण. उत्पादकाला किंबहुना उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादनाचे घटक जे आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ उत्पादनाचे प्रमुख 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर या 4 घटकांना त्यांचे मोबदले कसे ठरतात हे पाहण्यासाठी किंवा हे निश्चित होण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असते. उत्पादन घटकांच्या किमती ठरवण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत असते. तर यामध्ये उत्पादन घटकांची मागणी ज्यावेळी अलवचिक असते त्यावेळी मोबदले हे जास्त मिळत असतात किंवा दिले जातात. आता भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचे प्रमुख मोबदले कोणते आहेत तर भूमीचा मोबदला म्हणजे खंड किंवा भाडे. त्यानंतर श्रमाचा मोबदला वेतनाचे 2 प्रकार, पगार आणि मजुरी. त्याचप्रमाणे भांडवल हा तिसरा घटक. भांडवल या घटकाचा मोबदला म्हणजे व्याज आणि चौथा घटक म्हणजे संयोजक. या संयोजकाला मिळणारा मोबदला म्हणजे नफा. हा उर्वरित उत्पन्नाचा भाग म्हणजे नफा. तर अशा प्रकारे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांच्या किमती ज्या आहेत त्या वस्तू व सेवांच्या लवचिकतेवरून निश्चित होत असतात. मागणीच्या लवचिकतेवरून निश्चित होत असतात. त्यामुळे या घटकांच्या किमतीचा भाग जो असतो तो उत्पादन घटकांचे मोबदले ठरवताना या दृष्टिकोनातून ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची असते. त्यानंतर चौथा घटक आहे विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. केंद्र सरकार आपला विदेशी व्यापार वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतं आणि त्यातून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतं. तेव्हा हा विदेशी व्यापार महत्त्वपूर्ण ठरण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. कोणत्या वस्तू व सेवांना परकीय बाजारपेठेमध्ये किमती जास्त येतील त्या दृष्टिकोनातून त्या वस्तू जास्तीत जास्त निर्यात करण्याचं धोरण सरकार ठरवत असतं आणि हे धोरण ठरवण्यासाठी या विदेशी व्यापाराच्या दृष्टिकोनातून नियम, अटी निश्चित करण्यासाठी या वस्तू व सेवावर असलेले नियम, अटी, व्यापाराचे नियम, अटी निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. तर हे
किंमत अटी निश्चित करण्यासाठी उपयुक्त असते। त्याचप्रमाणे अलौकिक मागणी ज्यावेळी असते, एखाद्या वस्तूची मागणी अलौकिक असते, त्यावेळी मागणीची वस्तूची निर्यात ही जास्त होत असते, कारण किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत असते। तेव्हा किमतीमध्ये वाढ होण्यासाठी ज्या वस्तू व सेवांची निर्यात करणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनातून कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या सेवा आहेत, त्यावर या ठिकाणी व्यापार हा अवलंबून असतो। आणि त्यामुळं विदेशी व्यापार वाढवण्यासाठी या व्यापाराच्या नियम आणि अटी शिथिल करणं किंवा अधिक कडक करणं या संदर्भामध्ये धोरण ठरवण्यासाठी ही संकल्पना जी आहे, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना जी आहे, ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। उदाहरणार्थ पेट्रोलियम निर्यात करणारे जे देश आहेत, आखाती देश जे आहेत, अरब राष्ट्र जे आहेत, या अरब राष्ट्रांचा एक संघ आहे, एक संघटना आहे, आणि त्या संघटनेकडून, या देशांच्या संघटनेकडून या तेलाच्या किमतीमध्ये, खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत जाते। त्यांचं आयात निर्यात धोरण ठरवण्यासाठी त्यांना मागणीची लवचिकता ही संकल्पना अत्यंत उपयोगी ठरत असते। जगातून कोणकोणत्या देशामधून या खनिज तेलाला मागणी आहे, त्या दृष्टिकोनातून त्या देशातील त्या वस्तूची मागणीची लवचिकता कशी आहे, त्यावरून या खनिज तेलाच्या पेट्रोल, डिझेल सारख्या वस्तूवर कशा प्रकारे किंमत आकारणी करता येईल, याचं धोरण ठरवण्यासाठी या आखाती देशातील संघटनेना या मागणीची लवचिकता ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत असते। त्यानंतर सार्वजनिक सुविधा म्हणजे सरकारी सुविधा, समाजासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, ज्यावेळी सरकारकडून अनेक प्रकारच्या सुविधा समाजाला उपलब्ध करून दिल्या जातात, त्यामध्ये महत्त्वाची सुविधा आहे ती म्हणजे रेल्वे। शासन, केंद्र शासन जे आहे, या रेल्वेची सुविधा जी आहे ती राष्ट्रीयकरण रेल्वेचं करून घेतलेलं आहे, किंवा त्या रेल्वेला जास्तीत जास्त अनुदान देण्याचा प्रयत्न शासनानं केलेला आहे, आणि त्यातून उपभोक्त्याचं शोषण टाळण्यासाठी शासन उपयुक्त असं रेल्वेला अनुदान देतं किंवा त्या रेल्वेचं राष्ट्रीयकरण करतं। आता अलीकडे आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 वर्षामध्ये रेल्वेचं सुद्धा खासगीकरण काही प्रमाणात सरकारनं केलेलं आहे, कारण 1991च्या नवीन आर्थिक धोरणानुसार खासगीकरण हा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि त्यातून जागतिकीकरण घडवून आणण्यासाठी या सार्वजनिक सुविधा ज्या आहेत त्या शासनानं कमी करून खासगीकरणाकडे जास्तीत जास्त क्षेत्र ही वळवलेली आहे। आणि त्यामुळं या सार्वजनिक सुविधा सुद्धा कशा प्रमाणामध्ये, किती प्रमाणामध्ये, कोणत्या वस्तू व सेवांना देणं गरजेचं आहे, त्यावर आधारित ही मागणीची लवचिकता स्पष्ट होत असते। तेव्हा मागणीच्या लवचिकतेवरूनच ती सेवा सरकार पुरवत असते। त्यानंतर 6वा घटक आहे तो म्हणजे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण। आता प्रत्येकाचं उत्पन्न हे वेगवेगळं असतं, तर देखील उत्पन्नाच्या प्रमाणानुसार व्यक्ती आपापल्या जीवनावश्यक बाबीवर खर्च करत असते, त्याचप्रमाणे इतर काही बाबीवर खर्च करत असते। म्हणजे आवश्यक बाबी, मध्यम स्वरूपाच्या सुखसोयीच्या वस्तू व सेवावर खर्च, चैनीच्या वस्तू व सेवावर खर्च। तर अशा प्रकारे उत्पन्नाचा जो खर्च आहे, उत्पन्नावरून जो खर्च आहे, तो खर्च सुद्धा मागणीच्या लवचिकतेवर आधारित असतो, आणि त्यामुळं मागणीची लवचिकता ही संकल्पना सुद्धा उत्पन्नावर, खर्चावर अवलंबून असते। उत्पन्नातील खर्चाचं प्रमाण किती आहे त्यावर आधारित खर्चाची उत्पन्नातील प्रमाणाची परिस्थिती पाहून, जर खर्चातील एकूण उत्पन्नातील प्रमाण जर कमी असेल तर मागणी अलौकिक असते। उदाहरणार्थ वर्तमानपत्रे, आपण दैनंदिन स्वरूपामध्ये वर्तमानपत्र खरेदी करत असताना वर्तमानपत्रावर उत्पन्नातील अगदी अल्पसा खर्च आपण करत असतो, त्यामुळं या वर्तमानपत्रावरील मागणीची जी लवचिकता आहे ती अलौकिक स्वरूपाची आपल्याला दिसून येते। ज्यावेळी उत्पन्नातील खर्चाचं प्रमाण हे जास्त असतं त्यावेळी मागणी देखील जास्त लवचिक असते।
म्हणजे उत्पन्नावरील खर्चाचं प्रमाण जसं वाढत जाईल किंवा जास्त असतं तसं मागणीची लवचिकता सुद्धा जास्त निर्माण होत असते, जास्त लवचिक मागणी ही निर्माण होत असते. तर अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेचं महत्व जे आहे हे महत्व ज्या विविध घटकावर आधारित आहे, घटकावरून स्पष्ट केलेलं आहे. त्यामध्ये हे एकंदरीत 6 घटक आहेत. पहिला घटक आहे उत्पादकासाठी महत्वपूर्ण. दुसरा घटक आहे शासनासाठी महत्वपूर्ण. तिसरा घटक आहे उत्पादन घटकांचे मोबदले ठरवताना महत्वपूर्ण. चौथा घटक आहे विदेशी व्यापारासाठी महत्वपूर्ण. पाचवा घटक आहे सार्वजनिक सुविधा. सहावा घटक आहे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. तर या 6 घटकावर आधारित मागणीची लवचिकता ही निश्चित होत असते आणि त्यामुळे मागणीची लवचिकतेचं महत्व हे 6 घटकावर ठरत असतं किंवा महत्व स्पष्ट होत असतं.